आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। आई किती पेटवायचं, आई गई देवा माझ्या, ती पेटवायचं म्हटलं तरी पेटतच नाही बाई। हे झालं आता हे कशाला पेटवायचंय? अरे गॅस गेला ना अचानक, काल यायचा होता, कालही नाही आला, आजही नाही आला। केव्हा नंबर लावलायस तू? गॅसवाला सुद्धा ना तुझ्या बायकोच्या गावचा दिसतोय। इकडे यायचं म्हटलं की त्याच्या अंगावर काटा येतो। आई तू थांब जरा, या तुम्ही। बाई हे कसे काय आले आपल्या घरी? कुठे सूर्य कुठे उगवलाय बघ बाई जरा। हा यांचे पाय लागले बाई आपल्या उमऱ्याला। काकू झालं गेलं प्लीज विसरून जा तुम्ही। आम्ही चुकलो, आम्ही तुमच्याशी उद्धटपणे बोललो, माफ करा आम्हाला। माफ बाई, माफ करणारी मी कोण आहे ग बाई? काकी ती खरंच मनापासून बोलू राहिली, माफ करा ना आम्हाला। झालं गेलं सोडून द्या सगळं, नका धरू राग आमच्यावर। हो तर पाय धरतो तुमचे। बाई पाय धरायची गरज काय पडली पण एकदम? हा आज काय खरं नाही ग बाई गुड्डे, काही होतंय आज। आज हे माफी मागायला आले, उद्या सूर्य पश्चिमेला उगवेल बाई। हा गुड्डे बघितलं ना नक्की सूर्य कुठे उगवलाय? हो, माझ्यासारख्या वाईट बाईचे पाय धरायला यांच्यासारखे धुतल्या तांदुळाचे नवरा बायको का बरं आले असतील? आम्ही खरंच मनापासून माफी मागू राहिलो काकी, शपथ। आम्हाला तुमच्या मदतीची लय गरज आहे। आता आलं खरं बाहेर। मदत पाहिजे, मदत, म्हणून एवढे नरमाईने वागताय होय? काकू हे बघा, तुम्हाला जे बोलायचं ते बोला, चालेल, पण एकदा आम्ही काय बोलतोय फक्त ऐकून घ्या। तोंड वर करून कशासाठी आलायत ना ते सांगा आणि मोकळे व्हा। हे आई, आकाश भाऊ, आई आपण बसून बोलूया, या। नाही, जे काय बोलायचं नाही इथंच बोलायचं। आमच्या मुक्ताचा साखरपुडा झाला होता, पण तिचं लग्न मोडलंय आता। काय? हो, म्हणजे तिचं ज्या मुलाशी लग्न ठरलं होतं त्याच्या घरच्यांनी या लग्नाला नकार दिलाय। दिला का नकार? आले आम्ही, आले आले आले, जरा सरक बाई, तोंड गोड करा, धरा साखर घ्या। हो अगो बाई, मुक्तासाठी नाही हो, नवीन टेम्पो आला ना आमच्या घरी, तुम्ही नव्हतात ना त्या दिवशी, म्हणून तोंड गोड करतीये। घ्या घ्या घ्या, हो घ्या। घे ग बाई, घे घे, दर घे।
का? माझ्या घरी आलायत ना, बोलायचंय ना माझ्याशी. हा ना, तोंड गोड करायचा दिवस आहे आजचा. म्हणजे टेम्पोची साखर आहे ना बाई. खा 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 ग बाई खा. वृंदा, काय सांगत होतीस ग? काय झालं, कसं मोडलं बाई लग्न? काकी त्याच्या घरच्यांनी डायरेक्ट लग्न मोडलं. आम्ही कारण पण विचारलं त्यांना. काय सांगितलं? नीट काही कारण सांगितलंच नाही त्यांनी. डायरेक्ट लग्न मोडलं. आई ग, अशोक मास्तरांना किती वाईट वाटलं असेल हो. आधीच त्यांची नाजूक तब्येत ना ग, पटकन काहीतरी व्हायचं बाई. म्हणजे ऍडमिट वगैरे करायला लागेल हो. आई, जे झालं नाही ते कशाला बोलायचं आपण? मुक्ताचं लग्न मोडलंय ही काय कमी वाईट बातमी नाहीये. हो आकाश, वाईट बातमी आहे? हो रे, खरंच वाईट बातमी आहे ग. हो बाई. बा आता का आपण काय करणार त्याला? समीर, मला तू सांग, जे काय झालं ते त्याच्यात आपला काय दोष आहे का? हा, तू काही करू शकत नाही ना, मी काही करू शकत. आई, आई मी असा विचार करत होतो की आपण आकाश आणि मुक्ताचं लग्न. हिम्मत कशी झाली रे तुझी असा विचार करायची? आणि समीर, तू कोण आहेस? मी असताना ही सगळी जुळवाजुळव करणारा कोण आहेस तू? आई, आई ऐक ना. हे काय ऐक ना, गप्प बस. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आल्यावर लगेच गुडघ्याला बाशिंग लावून उभा राहिलास का? आणि ती कोण, ती तुझी कोण? कोण बाई? काय नाव बाई तिचं? मुक्ता. कोणाची मुलगी आहे रे ती? अशोक मास्तरांची मुलगी आहे ना. मग जोडे झिजवत कुणी यायचं मदत मागायला? मास्तरनी यायला हवं ना. नाही आले, लाज वाटली. इतकं सगळं घडलंय बाई, मुलीचं लग्न मोडलंय, तोंड वर करून मदत मागायला येणार कसे? आणि आता त्यांना घाई झालीये स्वतःच्या पोरीचं माझ्या आकाशशी लग्न लावून देण्याची. एक पोरगा नाही म्हणाला की हा पोरगा माझा पोरगा म्हणजे काय भाजीपाला वाटला का काय? आणि त्या मास्तरला झाली असेल पोरी उजवायची घाई. मी माझ्या पोराच्या नशिबावर वरवंटा फिरू देणार नाही. काही काय बोलताय तुम्ही? काकी, काकी हवं तर मी तुमच्या पायावर डोकं ठेवतो. गरज पडली तर नाक रगडतो. आकाश, रगड नाक, चपट होईपर्यंत रगड. पण माझा जो अपमान केलाय ना, तो मी नाही विसरणार कधी. आई, बस झालं, बस झालं तुझं. समोरचा माणूस ऐकून घेतोय म्हणून त्याला किती ऐकवावं याची पण एक लिमिट असते. आकाश थांब, तू जरा शांत हो जा. आई, अगं या दोघांचं लग्न लावायला काय हरकत आहे? आई बोलला, पोपट बोलला सासरचा. हा, सासरच्या माणसाने कुठली अक्कल कांडी खायला घातली तुला? म्हणून सतत सासरच्या बाजूने बोलत असतोस ते. नाही, तुझी बायको तुझ्या डोक्यावर मिरे वाटतेच आहे बाबा. आता माझ्या आकाशचं लग्न त्या बायकोच्या बहिणीशी लावून दे. हा, म्हणजे मग दोघी मिळून मला गुड्डीला
भांडी घासायला बसवतील बाई. हे काय चाललंय तुझं? काय बोलतेस तू? एक माणूस येऊन तुझ्या हातापाया पडतोय, त्याच्याशी कसं बोलावं कसं वागावं काही कळतंय का तुला? गप्प बसायचा, गप्प बसायचा. त्या मुक्ताशी लग्न करायचं नाही म्हणजे नाही. ते मी ठरवेन. माझं आयुष्य आहे ना, मी ठरवेन. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? तुझा अहंकार. मुलाच्या आनंदापेक्षा तुला तुझा अहंकार महत्वाचा आहे ना? ठीक आहे मग. ये दादा, मला गरज नाहीये हिच्या परमिशनची. माझं ठरलंय, मी मुक्ताशी लग्न करणार आहे. बघितलं गुड्डे, बघितलं कसा चुरू चुरू बोलतोय बघ. काय चुकीचं बोलत नाहीये तो. लहान नाहीये, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. फितला का तू? पण फितलास, त्याच्या बाजूने बोलायला लागलास. आई, मुद्दा बाजू घेण्याचा नाहीये. त्याने काही चुकीचा निर्णय घेतला नाहीये ग. दोघे एकमेकांवर प्रेम करतात, मग लग्न लावून द्यायला काय हरकत आहे? काय माझं नशीब आहे ग बाई, दोन्ही पोरं फडाफडा बोलतायत मला. तुला काय करायचंय ते कराय, पण माझं ठरलंय, मी मुक्ताशीच लग्न करणार आहे. तुला तुझा अहंकार महत्वाचा आहे ना? ठीक आहे, कुरवाळच बस त्याला, पण मी पण तिच्याशीच लग्न करणार. कर कर मुक्ताशी लग्न. मग या घरामध्ये ती कशी येते ना ते मी बघते. या आईने तुला जन्म दिला, रक्ताचं पाणी करून पोसलं तुला, तिला विसरलास. आणि ती नालायक मुलगी. आई बास, बास झालं. किती बोलशील? कुणाविषयी वाईट बोलण्याचा तुला हक्क नाहीये. आणि तुझ्या हट्टापायी या घरात मी कोणाचाही बळी जाऊ देणार नाही. मी आकाशचं लग्न मुक्ताशी लावून देणार, आणि हे करण्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही. जा, चालता हो घरातनं. आजपासून तुझा या घराशी संबंध संपला. हा, आणि आई मेली ना तरी जाळायला सुद्धा यायचं नाही. हा, काय हा बघत का उभे राहिलात? जा ना, चालते व्हा ना. माझ्या घरामध्ये परकी माणसं नको हा मला. जा जा, चालते व्हा. आजपासून मला मुलं नाही. हा, आजपासून मला मुलं नाहीत. आणि तुम्हाला सुद्धा आजपासून तुमची आई मेली. आकाश भाऊ, समीर भाऊ, ऐक. खरंच गेले? मी मेले असं समजा म्हणल्यावर गेले निघून? आई, माझ्या मरणाचीच वाट बघत होते का काय? मीच मरते ना मग आता. मेल्यावर सुद्धा आग लावायला येऊ नका मग तुम्ही कोणी. मीच आग लावून घेते मला. मीच मरते, मी मरते आता ग बाई, मी मरते. आई, आई अगं तू काय करतेस? गेले. अगं तू काय करतेस? सोड, सोड माझा. सोड तू, तू सोड. मला उडू दे. नाही आई, सोड, सोड, सोड मला.
सोड 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 गप्पा बाई कुठे गप्प मला मारू दे ग बाई मरू दे आई, आई, आई. दादा 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 अरे आई गुड्डी आज जा, माझं डोकं आधीच खराब आहे. अरे आई आई रॉकेल ओतून घेते तू ये ना लवकर ये ना रे. दादा दादा अरे लवकर ये ना अरे तू दादा. आई मरू दे मला काय करतेस कळतंय का तुला? मला कळतंय तुला कळतंय तुम्हाला कळत नाहीये कळलं ना. माझीच मुलं माझं ऐकत नाही तर मी काय करू मला मरू दे. आणि मी जगावं असं वाटत असेल ना तर या घरात मी जे म्हणेन ते झालं पाहिजे. तू ब्लॅकमेल करतेस आम्हाला? आई तू शांत हो, तू बस इकडे, तू बस खाली बस. तू बस. आई तू शांत हो, आम्ही ऐकतो तुझं. अहो काकी तुम्ही जरा शांत व्हा. राणा हे बघा, तुम्ही दोघे निघा, आपण नंतर बघूया काय करायचं. अजूनही बघूयात का? कशाला आग विझवली मग बाबा? त्याच्या भोवतीच फेरे घेतले असते ना या दोघांनी. बाई मरू दे ना मला. तुम्ही शांतपणे घ्या. राणा मी हात जोडतो, प्लीज निघा. चल वृंदा चल. आई चल उठ. अरे मरू दे मला. आई उठ चल. गुड्डी साडी बदल. चल मरू दे ना मला. कशाला जायचं बस चल. हे वृंदा वृंदा बास ना यार. अगर रडून काही फायदा आहे का? संपलंय सगळं आता. अहो त्या ऋषीच्या घरच्यांनी पत्रिका वाटायला घेतल्या. त्याच्या घरच्यांना हे सगळं कळलं तर काय होईल सांगा मला. आधीच त्याच्या घरचे आपल्यावर राग करून आहेत. त्यात आता हा सगळा गोंधळ म्हणजे नवीन नवीन काहीतरी प्रॉब्लेम. मला काय वाटू राहिलं वृंदा, बाहेरून कळण्याआधी आपणच जाऊ त्या ऋषीकडे आणि त्याला सगळं सांगू हे जे काही घडलंय ते. नाही तर लय मोठा प्रॉब्लेम होईल ना. मग आपण आत्ताच जाऊया का तिकडे? हो चल आत्ताच जाऊया. चल 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 सावकाश. या 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 बसा ना. बर दादा एकच मिनिट, मी चहा सांगून येतो. अरे नको ना चहा वगैरे आता काही, तू बस आधी. बस बस. ऋषी आम्हाला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय, ते आधी बोलून घेऊ आपण. हा बोला ना. अरे कधी आलात? आत्ताच आलो. अरे वा, मग कशी चालली लग्नाची तयारी? मस्त चालू आहे दादा. अरे चला चालू द्या. अरे तुम्ही कधी आलात? अरे चहाचा बघ ना ऋषी त्यांच्या. ताई दादा तुम्ही आज आमच्या घरी पहिल्यांदा आलाय ना. चला मी तुम्हाला घर दाखवतो. या. बर चल घर बघू आपण. या. बोला
तुम्ही काय म्हणत होता? आमच्या मुक्ताच्या बाबतीत एक प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम झालाय म्हणजे नेमकं काय झालंय? म्हणजे आमच्या मुक्ताचं लग्न पुढे ढकललंय. पुढे ढकललंय म्हणजे? सॉरी, मी तुम्हाला असं डायरेक्ट विचारतोय, पण नेमकं लग्न पोस्टपोन केलंय की कॅन्सल झालंय? खरं तर कॅन्सलच झालं तिचं लग्न. अरे म्हणजे त्या मुलाच्या घरच्यांनी कॅन्सल केलंय. बरं, मी कारण विचारतोय तर नीट कारणही देत नाहीये. हा, पण हे सगळं झालं असतं तरी आम्ही तुझ्याकडे आलोय, कारण जोपर्यंत मुक्ताचं लग्न होत नाही तोपर्यंत आम्ही वेदाचं लग्न नाही करू शकत. मुक्ता मोठी आहे ना. पण मग आता काय करायचं? तेच तर आम्हाला पण तेच कळत नाही. नाही, पण तुम्ही हे सगळं येऊन मला सांगितलं ते बरं केलं. पण फक्त या सगळ्याबद्दल माझ्या फॅमिलीमध्ये कोणालाच कळू देऊ नका. तुला वाईट नको वाटू दे, पण तुझ्याच घरात तुला खूप जपून राहावं लागत असेल ना? हा, म्हणजे थोडस जपून राहावं लागतंच, पण काय आता मला सवय झाली. बाकी तुम्ही काळजी करू नका. मी लग्न करेन तर तुमच्या वेदाशीच, हे ठरवलंय. त्यामुळे मुक्ताचं लग्न ठरेपर्यंत मी वाट बघेन, आणि तिचं लग्न होईल लवकरात लवकर, मला असं वाटतंय. अरे हो, पण तू तर आतापर्यंत पत्रिका वाटायला लागला असशील ना? हा, म्हणजे जस्ट सुरुवात केली आहे. पण ठीक आहे, मी आता पत्रिका वाटायचं माझ्या बाजूने थांबवतो. तुम्ही बघा या सगळ्यावर काय सोल्युशन निघतोय का. आणि माझं गट फिलिंग सांगताय मला की या सगळ्यावरती नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. खरंच यार नाना, तू बोल राहिला ना तसा काहीतरी मार्ग लवकरात लवकर निघू दे यावर. ऋषी, खरंच थँक्यू. अरे म्हणजे तू आमचा प्रॉब्लेम समजून घेतलास. हो ताई, तुम्ही आभार का मानताय माझे? हे बघा, वेदासारखी लाईफ पार्टनर मिळावी म्हणून मीच काय, कुठल्याही मुलाने हेच केलं असतं. बरं ठीक आहे, चला आम्ही येतो आता. आम्हाला बाकीची पण तयारी करायची. बरं चला, मी तुम्हाला सोडायला येतो. चला. नाना, खरंच थँक्यू. हो, थँक्यू काय म्हणतायत तुम्ही? पण परत तेच करताय. थँक्यूची गरज नाही. ठीक आहे, येतो. हो या, आणि सांभाळून जा. काय ऋषी, हे वेदाच्या घरचे आपल्याकडे का आले होते आज? ते काय नाही, सहज भेटायला आपलं. सहजच? आणि एवढं काय काही? हे म्हणजे मला काय वाटतं माहिती का, त्यांना देण्या घेण्याचं काय ते जमणार नाही असं सांगायला आले असणार. हो ना? नाही नाही, तसं काहीच नाहीये. मुक्ता, हे घर माझं सासूरवाडी म्हणून मी कधीच लॉक केलंय. आपण जसं आपल्यातलं प्रेम फुलाला वेळ दिला, तसं आपण आता आपल्याला विसरायलाही वेळ द्यायला हवा. आणि तुझं जर माझ्यावर खरं प्रेम असेल
तर यापुढे मला कधीही भेटायला येऊ नकोस. हे घ्या, पाणी प्या. भाऊजी, वहिनी मी काय करू आता? आईने परत नकार दिला आमच्या लग्नाला. आता रडल्यामुळे प्रश्न सुटणार आहेत का सांगा मला. पण ज्या मुलीवर मी मनापासून प्रेम केलं तीच आता माझ्यापासून दूर जाणार आहे, आणि फक्त आईच्या स्वार्थापोटी. मी खूपदा ऐकलंय की मुलं आईला त्रास देतात, तिच्या आनंदाचा विचार करत नाही. मी पहिली अशी आई बघितलीये जी स्वतःच्या स्वार्थासाठी मुलाच्या आनंदाचा विचार करत नाहीये. भाऊजी, तुम्हाला होणारा त्रास कळतोय मला, पण आता हा विषय इथेच थांबवा. पुन्हा पुन्हा तीच गोष्ट उघडून कशाला स्वतःला त्रास करून घेताय? माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती दूर चालली आहे माझ्यापासून. हा त्रास असा नाही कमी होणार. आईने जी जखम दिली आहे ना मला, ती मी मरेपर्यंत नाही बुजणार आहे बहिणी. भाऊजी, भाऊजी, तृप्ती, ओवीताई, ते मी डबा द्यायला आले होते. बघितलंस ना, प्रेमाचा शेवट हा असा होतो. प्रेम अयशस्वी झालं तर त्यांच्याबरोबर त्यांच्या आजूबाजूची माणसंही दुखावली जातात. म्हणून तुला समजावत होते, तुझ्या प्रेमाचा, तुझ्या रिलेशनशिपचा 10 वेळा विचार कर. आता आकाश भाऊजींची अवस्था बघितलीस ना, तसंच माझ्या मुक्ताची अवस्था झाली असणार. आणि मी एक मोठी बहीण म्हणून, वहिनी म्हणून काहीच करू शकत नाहीये. झाली मी. ए ओविताई, तू प्लीज रडू नकोस ना, शांत हो. ओवी, समीर दादा, ते आकाश दादा आला होता, तोही रडत होता, ओविताई रडते. ती ऐकतच नाही. आता ओवी, शांत हो, रडू नकोस. हे बघ, या गोष्टीचं तुला वाईट वाटतंय तितकंच मलाही वाईट वाटतंय. पण आता आपण काय करू शकतो? आपल्या हातात काहीच नाही. नियती पण किती क्रूर खेळ खेळते आकाश भाऊजी आणि मुक्ता सोबत. हे लग्न जर का फिसकटणार होतं तर आपण हा विषयच काढायला नको होता. हे म्हणजे जखमेवरची खपली काढल्यासारखं झालंय. आता मुक्ताचं
लग्न विस्कटलं म्हणून तिला पुढे स्थळच येणार नाही, किंवा तिचं लग्न मोडलं म्हणून आता वेदाचं सुद्धा लग्न मोडेल असे विचार येत आहेत म्हणून मला नाही कळत आहे. ओवी, तू शांत हो. असं काही होणार नाहीये. काहीतरी मार्ग सापडेल. अरे नवरदेव, काय कुठपर्यंत आली लग्नाची तयारी? अरे कसलं लग्न? लग्नाची तयारी करायला लग्नासाठी मुलगी तर द्यायला पाहिजे ना कोणी. तू तर गुडघ्याला वाशिंग बांधून फिरतोयस. काय तू? चल मग नवरदेव बोलून तुझी चौकशी करायला पाहिजे की नको? सकाळपासून मस्करी करायला मीच सापडलो वाटतं. अरे मित्र आहे तो आपला. चल चल दादा. मुक्तासाठी मुलगा सापडला. कोण? संकेत. हा संकेत? हो, तो सेल्समॅन आहे, फायनान्शियली सेटल आहे, स्वतःचं घर आहे. शिवाय त्याचे आई वडील त्याच्यासाठी मुलगी बघतायत. मग मुक्तासाठी संकेतचा विचार करायला काय हरकत आहे? हो, संकेत खूप चांगला मुलगा आहे. त्याचे आई बाबाही खूप चांगले आहेत आणि बाबा सुद्धा भेटून आलेत त्यांना. मुक्तासाठी त्याचा विचार करायला काहीच हरकत नाही. हे चांगलं झालं की बाबा त्याला भेटले. ओवी, आपण उद्याच जाऊन संकेतच्या आई वडिलांची बोलूया का? हो चालेल ना. माझा अंदाज खरा ठरला. हे असं काहीतरी होणार याची कल्पना होतीच मला. बाबा, आता तुम्ही या सगळ्याचं टेन्शन नका घेऊ. तुमची तब्येत बिघडेल आणखी. तुम्ही शांतपणे झोपा आता. ना कसा शांत झोपू? शांत झोपायला मन आधी स्थिर असायला हवं ना. मला कळतंय बाबा, सगळं कळतंय, पण तुम्ही याचं टेन्शन घेऊन हाती काही लागणार आहे का? सांगा मला. काका, वृंदा बरोबर बोलू राहिली. हे मला मान्य आहे, जे काही घडलं ते डेंजरच आहे. पण अहो काका, आतापर्यंत तुमच्या लाईफ मध्ये काय कमी टेन्शन आलीत का? पण तुम्ही सगळ्या टेन्शनवर मात केली की नाही? मग हे टेन्शन त्याच्या समोर लय चिरकुट आहे काका. राणा, मी माझ्या आयुष्यातली सगळी टेन्शन, कुठलाही त्रास सहन करेन एक वेळ, पण माझ्या पोरींच्या भविष्याची अस्थिरता मला अजिबात सहन होत नाहीये. काय काय चाललंय हे? काय चाललंय? मला एक सांगा, तुम्ही दोघांनी मला एक सांगा, आपण पत्रिका छापल्या या दोघींच्या लग्नाच्या, सगळी तयारी केली ना? आपल्या मुक्ताचं लग्न मोडल्यापासून या अख्ख्या घरावरती एक मरण करात पसरल्यासारखं झालंय. खरंच मुलीचं लग्न मोडलेला बाप सुखाने नाही झोपू शकत. राणा, नाही झोपू शकत. बाबा शांत व्हा तुम्ही, प्लीज शांत व्हा. अहो, वरती झोपल्यात तिघी. तुम्हाला असं रडताना बघितलं तर त्यांना काय वाटेल सांगा? घाबरतील त्या. प्लीज शांत व्हा. काय करू मी मग, मला सांगा. आपल्या मुक्ताचं लग्न मोडल्यापासून वेदाच्याही लग्नाची काळजी वाटायला लागली मला आता. मुक्तासारखं तिचंही लग्न मोडलं तर? काका काका ऐका, वेदाच्या लग्नाचं बिलकुल टेन्शन घेऊ नका तू. मी आणि वृंदा ऋषीच्या घरी त्याला स्वतःहून हा सगळा प्रकार जो काही आज घडला तो नीट जाऊन समजवलाय. आणि
सगळं ऐकल्यावरती तो मुक्ताचं लग्न होईपर्यंत थांबायला तयार आहे असं बोललाय. अरे तो एकटा ठीक थांबेल रे राणा. पण त्याच्या घरात बाकीची माणसं आहेत. त्याचे भाऊ आहेत, भाऊजाई आहेत, बहिणी आहेत, भाऊजी आहेत, वडील आहेत. पण एकाच घरात राहून 10 दिशांना तोंड करून बसणारी माणसं आहेत ती. त्याच्यावर तू काय थांबलायस? दुसऱ्या एखाद्या पोरीशी लग्न करून टाक असं म्हणून त्याच्या डोक्यावर बसतील. काय करायचं आपण? काय करायचं? बाबा ऐका ऐका, जी गोष्ट घडलीच नाहीये तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही शांत व्हा. खरं सांगतो, आयुष्यात पहिल्यांदा इतकं हतबल झाल्यासारखं वाटतंय मला खरंच. म्हातारं झाल्यावर सुद्धा एखादं झाड ज्या जिद्दीने आपली मुळं अशी मातीत खोलवर रुतून उभं राहतं, माझ्यातली जिद्दच ती हरवल्यासारखं झालंय. कधी उन्मळून पडेल असं वाटायला लागलंय आता खरंच. बाबा अडचणीच्या प्रसंगी तुम्ही जर असे हतबल झाला तर आम्ही कोणाकडे बघायचं? बाबा ओवी ताई, समीर दादा, या ना या. कसे आहात तुम्ही? आम्ही बरे आहोत. कसं आहेस? मी मस्त. या. आई, बाबा, हे बघ ओवी ताई आणि समीर दादा आलेत. नमस्कार. हो, आम्ही बरे आहोत. तुम्ही कसे आहात? आज मौन व्रत आहे वाटतं तुमचं. आणि तुम्ही दोघं जोडीने आमच्या घरी आज कसं काय? पत्रिका द्यायला आलात काय? नाही, जरा महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. या या ना तुम्ही, बसा ना. हो. आई, तू चहा टाक. हा, हो, बसतोय. हा, बोला ना, काय बोलायचंय? ऍक्च्युली आम्ही ओवीच्या बहिणीसाठी म्हणजे मुक्तासाठी स्थळ बघत होतो. तर आम्हाला असं लक्षात आलं की तुम्ही संकेतसाठी सुद्धा स्थळ बघताय. तर म्हटलं या लग्नासाठी संकेतला विचारायला काही हरकत नाही. तू मुक्ताला बघितलंयस ना, म्हणजे भेटलायस ना याआधी? संकेत, संकेत. हो, पण मुक्ताची एंगेजमेंट झाली होती ना? हो, झाली होती, पण तिच्या सासरकडची मंडळी ते आधी पत्रिकेवरून मग देण्या घेण्यावरून टाळाटाळ करायला लागले. मग कंटाळून आम्हीच नकार दिला. काय मूर्ख लोक असतात.
नाही म्हणजे इतकी चांगली मुलगी, इतकं चांगलं स्थळ, अगदी लग्नापर्यंत बोलणी आली आणि देण्या घेण्यावरून अडून राहतात. शी. संकेत, जाऊ दे आता, तो विषय नकोच. बरं संकेत, तू हवं तर 2-3 दिवस या प्रस्तावावर विचार कर. म्हणजे अगदीच तुला असं वाटायला नको की आत्ताच लग्न मोडलं आणि आम्ही घाई करतोय. हो, आम्हाला फक्त एकदा मुलीला बघता येईल का? बोललीस? अगं मौन व्रत होतं ना आज, मोडलंच ना व्रत. बाबा तुम्ही पण बोललात, तुम्ही मोडलं व्रत. हे असं होतं बघ. अहो, दत्तगुरु पावले आपल्याला. आता ज्याच्यासाठी आपण व्रत करतो तीच गोष्ट समोर आली आहे म्हटल्यानंतर व्रत मोडलं. आणि आता हे व्रत मोडावं अशी जर दत्तगुरूंचीच इच्छा असेल तर त्याला आपण तरी काय करणार? ओवी, तुझ्या बहिणीला बघता येईल का आम्हाला? म्हणजे खरं तर ती तुझीच बहीण आहे म्हटल्यानंतर कुठलाही विचार न करता आम्ही होकार द्यायला हवा, कारण नक्कीच ती तुझ्यासारखीच सुसंस्कारी आणि स्वभावाने चांगली असणार आहे. पण काय, एकदा मुलीला बघितलं की मग लग्नाचा पुढचा मार्ग मोकळा होईल ना, म्हणून म्हणते. हो काकू, म्हणजे तुम्हाला जर जमत असेल तर आज संध्याकाळीच तुम्ही घरी येता का मुक्ताला बघायला? म्हणजे तुम्हाला शक्य असेल तरच. हा हो हो, येऊ की. काय हो, जाऊ शकतो ना? हो ठीक आहे, मग आम्ही तयारीला लागतो. ठीक आहे, मग आम्ही पण निघतो आता. नाही थांबा ना, चहा ठेवलाय. नाही नाही नको, खरंच नको, संध्याकाळी एकत्रच घेऊ. हा चला येतो. चल संकेत. हा चला. आराम. चला आता इथून सरळ बाबांकडे जाऊया, म्हणजे त्यांना पण तयारी करायला मिळेल. हा अगं मी तुझ्यासोबत आता नाही येऊ शकत, मला दुकानावर जायचंय, काम आहे. अहो असं कसं, तुम्ही तिथे असायला हवं. बरं ठीक आहे, तुम्ही तुमचं दुकानातलं काम संपवा, मग आपण एकत्रच जाऊ. हा पण त्याआधी बाबांना फोन करून कळवायला तर हवं ना की संकेतचे आई बाबा येत आहेत ते. हे बघ मी कळवतो. हा चल, तुला ऑटोत बसवतो. बरं, दुकानावर जायचंय, खूप काम पडलंय. द्या चहा. हो. चहा हवा तर असा गरमा गरम. हा तुम्ही का थंड पडला असे? हा अरे लग्न घर आहे ना हे, मग लगबग दिसायला हवी. लगीन घाई काय म्हणतात ते दाखवा की जरा. बरं मला सांगा, काय ठरवलंय तुम्ही? काय कशाबद्दल म्हणताय? कशाबद्दल? अहो लग्नाच्या वेन्यूला मेन्यू कोणता घेऊन जायचा हे ठरवायला नको का आपण? काय तुम्ही. आणि हे बघा, जे काय आहे ते आत्ताच फायनल सांगा मला, नाही तर कधी कधी काय होतं, लग्नात एकीकडे मंगलाष्टका चालू असतात आणि लोक आयत्या वेळी येऊन मला सांगतात, देशपांडे दादा आता बासुंदी नको, आता खीर बनवा. मग आमची सगळी घाई होते. घाई झाली की गडबड व्हायला लागते, गडबड झाली की स्वयंपाक बिघडतो, आणि एकदा का स्वयंपाक बिघडला की आधी पाहुणे बोंबलतात, मग आमचं पेमेंट बोंबलतं. कधी कधी तर लग्न पण बोंबलतं म्हणा. बरं सांगा मला, काय ठरवले तुम्ही? काय मेन्यू बनवायचा आहे लग्नात?
देशपांडे दादा, ते काय आहे, आमचं काही ठरलं नाही अजून. ठरलं नाही? अहो मग ठरवा की लवकर. काय राहणार शेठ, अहो तुम्ही आपल्याच धंद्यातले ना, तुम्ही जसं वागताय. हे बघा कसं आहे, तुम्ही आता मेनू ठरवला ना तर आम्हाला माणसं ठरवतायत. माणसं ठरवली किंवा भाजीवाला ठरवता येईल. मग त्या भाजीवाल्याने भाजी कुठे केव्हा कधी कशी आणायची हे सगळं ठरवता येईल. आणि या सगळ्या ठरवा ठरवीला वेळ नको का द्यायला? भेटलाच पाहिजे, 100% वेळ भेटला पाहिजे ना. काका त्यांचं बरोबर आहे, बरोबर बोलू राहिले ते. कसं आहे, आमच्या धंद्यात आहे ना प्लॅनिंग असतं. काय हो शेट, नाही का, कट टू कट असतं सगळं. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही सांगतो तुम्हाला. सांगतो म्हणजे अजून काही ठरलं नाही? राणा शेठ, तुम्ही तुमच्या त्या मित्राला कार्तिकला तर एक कॉन्ट्रॅक्ट नाही ना दिलं? हा, हे बघा जे काय आहे ना ते आत्ता मला फिक्स सांगा. काही जण तर 2-3 लग्नात जाऊन चांगल्या पंक्ती जोडून येतात आणि मग आचारी ठरवतात. हे बघा, तुम्ही कुठल्याही लग्नात जा, मी गॅरंटी देतो तुम्हाला, तिथे चर्चा ही फक्त माझ्या जेवणाची असेल. हा, चर्चा तर होणारच ना शेठ, बरोबर आहे ना. चर्चा तर तुमचीच असली पाहिजे. आणि कार्तिकचा पण काही विषय नाही, काहीच विषय नाही. तुम्ही काही लोड घेऊ नका, आम्ही काही चेंज करणार नाही. 100% तुम्हालाच देणार आहे कॉन्ट्रॅक्ट. नक्की? नक्की नक्की फिक्स आहे ना हे? फिक्स. हा, मग ठरलं तर